ते वाटे मी ऐसे. तुकाराम महाराजांच्या जीवन संदर्भात एक कथा सांगितली जाते. सुगीचा हंगाम चालू होता. जोंधळा भरदार आला होता. टच्च दाणे भरलेले कणसे शिवारात डोलत होते. कापणीची आणि मळणीची घाई सर्वत्र दाटलेली होती. बैलांच्या पाती खळ्यात गोल फिरत होत्या. कणसामधून बाहेर पडलेल्या जोंधळ्यांची रास खळ्याशेजारीच वाढत होती. एकदा का भूस आणि दाणे वेगवेगळे केले की पोती भरून घरी नेण्याची तयारी. अशाच एका खळ्यावर उफणणी भरात आलेली. खळ्याशेजारूनच गाडीवाट जात होती. आत्मानंदात रममान झालेले तुकाराम महाराज झपाझप पावले टाकत वाट कापत होते. उफणणी चालू असताना आजूबाजूला उडालेले जोंधळ्यांचे चुकारदाणे टिपण्यासाठी पाखरांची भारी लगबग. साऱ्या परिसरात पाखरे दाणे टिपत होते. तिकडून चालत तुकाराम महाराज आले आणि पायांची चाहूल लागल्यानंतर जोंधळे टिपणारा पाखरांचा थवा एकदम उडाला. पंखांच्या आवाजाने महाराज एकदम सजग झाले. काय झाले असावे हे त्यांनी क्षणार्धात ताडले आणि आपल्याला पाहून पाखरे उडून पसार झाली याचा तुकाराम महाराजांना मनस्वी खेद झाला. दाणे टिपणाऱ्या पाखरांना ज्या अर्थी आपली भीती वाटली त्या अर्थी आपल्या अंतःकरणामध्ये द्वैत तेवत असले पाहिजे अशी महाराजांची पक्की धारणा बनली. आपल्या उपासनेला हा डाग आहे या भावनेने विवल झालेल्या तुकाराम महाराजांनी तिथेच बैठक मारली. कोणाला तरी आपला धाक वाटतो, भीती वाटते ही भावनाच तुकाराम महाराजांना मनोमन छळू लागली. अहंतेचा हा ठाव शोधून काढण्यासाठी महाराजांनी आसन लावले आणि तिथेच ते चिंतनात निमग्न झाले. किती वेळ गेला कोणास ठाऊक. चिंतनमग्न तुकाराम महाराजांचा देहभाव हरपला. सृष्टीचा व्यवहार चालूच होता. उडून गेलेली ती पाखरे काही वेळाने परतली. तुकाराम महाराजांच्याच परिसरात निशंकपणे पुन्हा दाणे टिपू लागले. निश्चल अवस्थेत स्थित महाराजांच्या अंगाखांद्यावरही काही खेळू लागले. मगाची भीती पार लयाला गेली. महाराज सावध झाले. चिंतनाचा गाभा हस्तगत झाला म्हणून समाधान पावले. निर्द्वंद्व जगणे कसे असते याचा हा साक्षात्कार. कोणाला तरी आपली भीती वाटणे ही आपल्या अंतरी नांदत असलेल्या द्वैताची खूण होय. तुकाराम महाराजांना उपसर्ग जाणवला तो त्याच द्वैताचा. माझी कोणी न धरो शंका, हो का लोका निर्द्वंद्व. अशा इरेसरीने महाराजांनी त्याच क्षणी चिंतनरूपी यज्ञ आरंभला. त्या नामयज्ञामध्ये द्वैताचे हवन झाले व अंगाखांद्यावर पाखरे बागडू लागली. कथा संपली. तुकाराम महाराजांच्या जीवनात हा प्रसंग खरोखरच घडला होता का यासारख्या शंका उपस्थित करणे फोलच. प्रसंगाचा गाभा महत्त्वाचा. अद्वैत दृष्टी लाभलेली व्यक्ती व्यवहारात कशी जगते याचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे तुकाराम महाराजांचे उभे जीवन. आपण आणि वरकड लोक अथवा जीवसृष्टी एकाच तत्वाचे आविष्कार आहोत. या आकलनाचेच नाव अद्वैतबोध. तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी ऐसे. असा एकात्मभाव त्या अद्वैत दृष्टीमधूनच उमलतो. अशी अद्वैत दृष्टी लाभणे हीच खरी पांडुरंग कृपा. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा अशा रोखठोक शब्दात नितळपणे सांगून टाकतात. अशी निर्द्वंद्व अवस्था अंतःकरणात स्थिरावली की अंतःकरण आपोआपच निर्भय बनते. भय संपले की जीवनात उरतो केवळ आनंद. निवृत्तीनाथांनी त्यांच्या सद्गुरूंची, गहिनीनाथांची नेमकी तीच अवस्था गुरुपरंपरेच्या अभंगात निर्द्वंद्व निशंक विचरतामही सुखानंद हृदय स्थिरावला अशा प्रत्ययकारी शब्दात वर्णिलेली आहे.